नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. संसार सुखी होण्यासाठी अनेक गोष्टी त्याच्यासाठी कारणीभूत असतात. मग एकमेकांवर प्रेम असणं, सामंजस्य असणं ह्या गोष्टी त्याच्यात आल्याच. पण त्याबरोबरीने सुखी संसाराची एक यशस्वी गुरुकिल्ली आपल्याकडे असणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं. आजच्या कार्यक्रमात आज थोड्याशा वेगळ्या गुरुकिल्लीबद्दल आपण बोलणार आहोत. आजचा विषय काय आहे बघून घेऊया. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे सुखी संसाराची गुरुकिल्ली. जागतिक नसबंदी दिनानिमित्त आजचा आपला हा विशेष कार्यक्रम आहे. नसबंदीचं महत्त्व काय, कोणते कोणते पर्याय त्याच्यासाठी उपलब्ध आहेत, भविष्यामध्ये ती कशी उपयोगाची ठरणार आहे, या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याबरोबर दोन तज्ज्ञ आहेत. आपण त्यांची ओळख करून घेऊया. आपले पहिले तज्ज्ञ आहेत डॉक्टर योगेश्वर नंदनवार सर. नमस्कार सर. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. सर प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोग विभाग प्रमुख आहेत लोकमान्य टिळक रुग्णालयामध्ये, सायन, मुंबई. आणि आपल्या दुसऱ्या तज्ज्ञ म्हणून आपल्याला लाभलेल्या आहेत डॉक्टर दीपिका सदावर्ते मॅडम. नमस्कार मॅडम, तुमचंही कार्यक्रमात स्वागत. मॅडम सहाय्यक प्राध्यापिका आहेत आणि जनऔषध वैद्यकशास्त्र सर जे समूह रुग्णालय इथे त्या कार्यरत आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत करूया. दोघांचंही पुन्हा एकदा स्वागत करते. आणि या विषयावर तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील नसबंदी संबंधी, त्याचे पर्याय कोणते आहेत, त्याचे आपल्यावर काय परिणाम होतात, किंवा कसं ते आपल्यासाठी एक सुरक्षित माध्यम ठरू शकतं, या सगळ्याबद्दल तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर ते आम्हाला जरूर विचारा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 आपला एसटीडी कोड. मुंबई बाहेरून जी मंडळी फोन कॉल्स करणार आहेत आणि मोबाईलच्या माध्यमातून जी बोलणार आहेत त्यांच्यासाठी. आपण जेव्हा फोन करतो तेव्हा काही गोष्टींची काळजी नेहमीच घेत असतो. एकतर आजचा जो आपला विषय आहे त्या अनुषंगाने तुमचे प्रश्न आलेत तर नव्या नव्या गोष्टींची माहिती तुम्हाला मिळेल, चर्चा अधिक रंगत जाईल. आणि जर तुम्ही फोन करणार असाल मोबाईलच्या माध्यमातून तर जिथे नेटवर्क उत्तम आहे तिथे जाऊन जर बोललात तर तुमचा आवाज कट होणार नाही. आणि घरून जर फोन करणार असाल तर टीव्हीचा आवाज पूर्णतः बंद ठेवा, म्हणजे तुमचा आवाज इथपर्यंत सलग पोहोचेल. आपण आपल्या चर्चेला सुरू करूया. अत्यंत महत्त्वाचा असा हा विषय आहे, संसार सुखी होण्यासाठी कुटुंब नियोजन किंवा नसबंदी करून घेणं. मुळात याला गुरुकिल्ली आपण म्हणतो आहोत, तर ह्याचं महत्त्व काय आहे सर, तुमच्यापासून सुरू करूया. नमस्कार. गुरुकिल्ली आपण याला असं म्हणणार की किल्ली जी आहे ती अत्यंत महत्त्वाची, आणि ती जर कोणी गुरुनी दिली असेल तर अतिशय उत्तम. सगळ्यांचा गुरु परमात्मा, त्यांनी खूप साऱ्या आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. इतर प्राण्यांपेक्षा आपल्याला वेगळं बनवलं, मेंदू दिलेला आहे. आपण विचार करायला पाहिजे. आता आपला सुखी संसाराची गुरुकिल्ली याचा अर्थ आपण आरोग्याशी निगडीत ठेवणार आहे. आरोग्य म्हणजे काय, तर फक्त आजारपण नसणे नाही, तर त्यासोबतच आपल्याला आनंदमय जीवन जगायचं असेल तर मानसिक, सामाजिक, शारीरिक जर आपण स्वस्थ असणार त्याला आरोग्य म्हणतो आपण. आणि हे आरोग्य असण्यासाठी पुरुषाला समोर घेतलं पाहिजे की पुढाकार घ्यायला पाहिजे. हा पुढाकार घेताना स्त्रियांनी पण इक्वल पार्टिसिपेशन असणं अत्यंत गरजेचं आहे. संसाराचं गाडं दोघांनी चालतं, परंतु पुरुष जर असेल, आपली पुरुषप्रधान संस्कृती आहे, तर पुरुषांनी सामोरं जाऊन काही गोष्टींची जर काळजी घेतली, म्हणजे आपलं कुटुंब नियंत्रित ठेवलं, तर तेवढ्याच कमाईमध्ये, तेवढ्याच इन्कममध्ये त्यांना राहायला भरपूर जागा, खायला, आणि विशेष म्हणजे त्यांचं जे रिक्रिएशन आहे, ज्यांनी आपल्याला स्ट्रेस बस्टर म्हणतो आपण, तर त्यांनी आरोग्य सगळ्यांचं चांगलं होईल. म्हणून पुरुषांनी त्याचा पुढाकार घ्यायलाच पाहिजे. मॅम तुम्ही काय सांगाल ह्याबद्दल?
जसं आपण म्हणतो की जेव्हा आपण घर बंद करून कुठे बाहेर जातो आणि किल्ली ही लॉक करून जनरली पुरुष आपल्याजवळ ठेवतात, तर त्याच प्रकारे या विषयाबद्दल म्हणजे नसबंदीबद्दल सुद्धा पुरुषांनी पुढे यावं आणि फक्त स्त्रिया नाही तर दोघांनी हे इक्वली करावं. जसं प्रत्येक क्षेत्रात ते पुढाकार घेतात, शिक्षण म्हणा, व्यवसाय म्हणा, तर या क्षेत्रात देखील त्यांनी पुढे यावं. बरोबर. एकंदरीत या प्रमाणाबद्दल किंवा या मानसिकतेबद्दल आपण कार्यक्रमात पुढे बोलणार आहोतच, पण आजचा जो हा दिन आहे, नसबंदी दिन, हा जागतिक स्वरूपावर पाळला जातोय, तर त्याच्या मागचं कारण काय किंवा काय असेल, का असं केलं जातं संपूर्ण जगभर? काय असतं, एखाद्या गोष्टीला अत्यंत महत्त्व जागतिक पातळीवर देणं गरजेचं आहे. बरोबर. आरोग्याबाबतीत जर आपण घेतलं तर वेगळीच गोष्ट होईल, पण तसंही सहसा आपण एखादा जागतिक दिन पाळतो. जसं जेव्हा एड्सनी थैमान घातलं होतं तेव्हा 1 डिसेंबर हा म्हणजे त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना मानसिक जागरूकता सगळ्यांची करायची असते, त्याच्याबद्दल ज्ञान द्यायचं असतं, प्रचार करायचा असतो आणि बऱ्याच ठिकाणी त्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी या कार्यक्रमांची गरज आहे. तर जागतिक दिन कसा पाळला जातो, तर आपलं जे WHO आहे किंवा युनायटेड नेशन्स आहे, या युनायटेड नेशनच्या काही थीम्स असतात, तर त्या त्यांच्या पुस्तकीमध्ये ती नोंद झाली म्हणजे हा जागतिक दिन पाळला जातो. म्हणजे काय करायचं की त्यावेळेला सरकारी किंवा गैरसरकारी वेगवेगळे कार्यक्रम घ्यायचे, त्यांना ज्ञान प्रज्वलित करायचं, लोकांना माहिती द्यायची, पोस्टर्स करायचे, मीडियावरती प्रचार करायचा, म्हणजे जनजागृती होईल, लोकांना कळेल. आणि जर शंका निर्माण झाली तर या कार्यक्रमातनं त्यांना सगळं कळतं की माझ्या मनात अमुक शंका आहे, त्या स्पेसिफिक तज्ज्ञाला त्याचं उत्तर देता येईल आणि काही विषय शंका निरसन होतील. काही विषय असे असतात की जे मोकळेपणाने बोलले जात नाहीत. मला वाटतं आज आपण ज्या विषयावर बोलतो आहोत तोही त्यातलाच एक आहे की ज्याच्यावर जसे आपण बाकीच्या विषयांबद्दल अगदी मोकळेपणाने बोलतो तसा हा थोडासा वैयक्तिक आहे, थोडासा प्रायव्हेट असा हा विषय असल्यामुळे त्याच्यावर मोकळी चर्चा होत नाही. आणि तुम्ही जसं म्हणताय की संसाराची गुरुकिल्ली असेल तर आपल्याला ह्याच्यावर सुद्धा मोकळेपणाने बोललं पाहिजे, नाही का? तसं बोलणं गरजेचं आहे. आणि मनात ज्या काही शंका असतात, कधी कधी काय होतं की लोक आपले त्या महाजालावरती जातात आणि त्याच्यामध्ये एकदा त्यांनी गुगल्स केलं की त्यांना हजारो उत्तरं मिळतात. कन्फ्युजन असते की मी कुठलं घेऊ, तर त्यांनी जर एक व्यवस्थित उत्तर घेतलं, त्या तज्ज्ञाला जर त्यांच्या विचारलं किंवा जाणकाराला विचारलं किंवा अनुभवी माणसाला विचारलं तर योग्य सल्ला मिळाला तर त्याची दिशा बरोबर असेल. अयोग्य सल्ला मिळाला, जसं उदाहरणार्थ डायबिटीसमध्ये कोणालाही विचार त्यांना 100 औषधं माहिती आहे, कोणी काही सांगतं कोणी काही सांगतं आणि डायबिटीसने एवढं थैमान मानलंय, परंतु डायबिटीसच्या तज्ज्ञाला विचारलं तो योग्य सल्ला देईल. अगदी खरं. आणि प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीसाठी असणारी उपचार पद्धती सुद्धा वेगळी असणार, त्यांचे फॅमिली डॉक्टर सांगू शकतात. आपला पहिला फोन आहे कार्यक्रमातला. सारिका आपल्याशी बंगळुरूहून बोलतायत. नमस्कार. हॅलो सारिका. हा, मी सारिका बोलतेय बेंगलोरवरून. बोला. मला प्रश्न विचारायचा होता की माझं एज आता 33 आहे रनिंग. तर मला पहिल्या डिलिव्हरीच्या वेळेस फिशुला झाला होता. तर त्यावेळेस आम्ही 4 महिन्यानंतर ऑपरेट केलं होतं. तर परत 1 महिन्यावर कॉन्टॅक्ट आल्यानंतर रिओपन झालेलं आहे. तर आता 5.5 वर्ष झाली पहिली डिलिव्हरी. तर मला असं विचारायचं होतं की सेकंड डिलिव्हरी नॉर्मल होण्याचे चान्सेस आहेत की काय, म्हणजे दुसरं कोणतं ऑप्शन आहे असं? सर काय सांगाल ह्याच्याबद्दल? धन्यवाद. या प्रश्नाचं अगदी साधं सरळ उत्तर आहे. विज्ञानामध्ये एकदा तो फिश्युला झाला आणि दुरुस्त केला, तुम्ही नॉर्मल डिलिव्हरीसाठी जायचं नाही. तो फिश्युला परत होईल आणि परत होणारा फिश्युला रिपेअर करणं कठीण आहे. त्याच्यामुळे दुसरी डिलिव्हरी पाहिजे असेल तर तुम्ही तारीख ठरवून इलेक्टिव्ह सिझेरियन करणं गरजेचं आहे. अच्छा. या सगळ्यामध्ये आज आपण जागतिक नसबंदी दिनानिमित्त जेव्हा बोलतो आहोत तेव्हा पर्याय कोणते आहे, त्याची प्रोसिजर काय आहे, हा भाग थोडासा नंतर येतो. सगळ्यात आधी सुरुवात करावी लागते ती म्हणजे काउन्सिलिंग पासून. त्या कपलचं काउन्सिलिंग, त्या कुटुंबाचं काउन्सिलिंग किती महत्वाचं असतं आणि त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? काउन्सिलिंग जेव्हा आपण म्हणतो तेव्हा जनरली आम्ही त्यांना एक बास्केट ऑफ ऑप्शन्स देतो. म्हणजे जसं आपण एखाद्या वेळेस हॉटेलला जातो तर तिथे आपल्यासमोर कसं मेनू कार्ड ठेवलं जातं, त्याच्यात अलग अलग डिशेसची नावं असतात आणि आपल्या आवडीनुसार आपण ती एखादी डिश चूज करतो. तर त्याच प्रकारे आपण याला कॅफेटेरिया अप्रोच असं म्हणतो. आणि आम्ही त्यांना ऑप्शन्स देतो की त्या कपलला लागणारं म्हणजे त्यांच्या वयाप्रमाणे म्हणा
किंवा त्यांचं नुकतंच कधी लग्न झालं असेल किंवा एक बाळ झालं आहे आणि दुसरं बाळ त्यांना आता काही वर्ष नको आहे, तर अशा कंडिशन्स बघून आम्ही त्यांना ऑप्शन्स देतो अलग अलग, जसं इंजेक्शन आहेत किंवा गोळ्या आहेत किंवा तांबी बसवता येते आणि कॉन्डम्स आहेतच. तर अशा प्रकारे त्यांचं काउन्सिलिंग केलं जातं आणि सर्वात पहिले हे की त्यांना गरज आहे का आणि कुठच्या साधनाची गरज आहे बर हे सुद्धा त्याच्यात समजवलं जातं. तर याच्यात फक्त कुटुंब नियोजन न करता तर कुटुंब कल्याणबद्दलही त्यांना सांगेल. म्हणजे याच्यात सगळं मॅरेज काउन्सिलिंग पासून पहिलं बाळ येण्याचं प्रिपरेशन आणि पोस्ट डिलिव्हरी नंतर सुद्धा काही जणांना मानसिक त्रास होतात, तर हे सगळे विषय त्याच्यात आपण त्यांचं समुपदेशन आपण त्या काउन्सिलिंगमध्ये करतो. मुळात गरज आहे की नाही हा फार महत्वाचा मुद्दा आहे, त्याच्याबद्दल थोडं सविस्तर आपण बोलूया. पण फोन आहे, शलाका गाडगीळ कल्याणहून आपल्याशी बोलतायत. नमस्कार. मी शलाका गाडगे कल्याणहून प्रश्न विचारू इच्छिते. बोला. मी कल्याणहून प्रश्न विचारू इच्छिते की सलग प्रश्न कुटुंब विचारा. नियोजन हा जो विषय आहे तो कुटुंब नियोजन हा विषय कपलसाठीच आहे, तर त्या कपलची मानसिक तयारी म्हणजे याच्यासाठी नियोजनासाठी किंवा त्याच्यामुळे हे कुटुंब नियोजन केल्यामुळे आपण कसे काय सुखी होऊ शकतो हे त्यांना कसं काय काउन्सिलिंग करणार. आता मॅडमने त्याचं थोडक्यात उत्तर दिलं, पण अजून सविस्तर आपण त्यांना विचारू. त्यांचा जो प्रश्न होता शलाकाताईंचा की कपलचं काउन्सिलिंग कसं करायचं ह्याच्याबद्दल तुम्ही अगदी थोडक्यात सांगितलं, पण मुळात गरज आहे की नाही हे कसं ठरतं आणि त्या अनुषंगाने कसं काउन्सिलिंग होतं, मग आपण पर्यायांकडे वळूया. सर, आजच्या काळात म्हणजे आपण सुरुवात लग्नाआधीपासनं करूया. म्हणजे ह्या काउन्सिलिंगमध्ये फक्त कपलच येतं असं नाही, याच्यात आपण फॅमिलीची सुद्धा काउन्सिलिंग करतो किंवा कधी कधी आई आपल्या मुलीला घेऊन येते किंवा पूर्ण फॅमिली येते. तर त्याप्रमाणे आपण त्यांना जसं त्यांची गरज असते, म्हणजे आता एखाद्याला कधी कधी पाळीचा त्रास असतो म्हणा, तर तेव्हापासून म्हणजे अडॉलसंट हेल्थ पासून आपण हे काउन्सिलिंग सुरू करतो. तसंच आता ज्यांचा तो प्रश्न होता की लग्न झालं आहे आणि त्यांना फॅमिली प्लॅनिंग ते करत आहेत, तर ही सुख हे कसं मिळतं याच्यातून, तर ते याच्यासाठी की आजच्या काळात जर आपण बघितलं तर बरेच कपल्स लग्न करून त्यांना काही काळ म्हणा, म्हणजे 1 वर्ष म्हणा 2 वर्ष हे बाळ नको असतं. त्याच्यात मे बी सेटलिंगचा इश्यू आहे, नोकरीचा इश्यू असतो किंवा अजून काही त्यांचे इश्यूज असतात. तर त्यांना सध्या मूल नको असतं, तर त्याच्यासाठी ते आपण बॅरियर कॉन्ट्रासेप्टिव्स वापरतो, म्हणजे ज्याला कॉन्डम असं म्हणतात. किंवा एखाद्याला पहिलं बाळ झालं आहे आणि दुसरं बाळ काही वर्ष नको आहे, म्हणजे साधारण आपण सांगतोच की 3 वर्षाचा गॅप हा ठेवला पाहिजे, कारण आईचं शरीर परत नॉर्मल यायला तेवढा वेळ लागतोच. बरोबर. तर दुसरं जेव्हा मूल त्यांना नंतर हवं आहे, तर त्यावेळेस आपण कॉपर्टी म्हणा किंवा अजून जी काही दुसरी साधने आहे ती आपण त्यांना समजावून सांगतो. तर जशी त्यांची गरज असते ते आपण त्यांना समजवतो. आता ही सुखी संसाराची गुरुकिल्ली याच्यासाठीच की फार लॉजिकल आहे की आजच्या काळात जर 2 पेक्षा अधिक मुलं असली तर डेफिनेटली त्यांचं शिक्षण म्हणा, त्यांचं पोषण म्हणा, त्यांचं आरोग्य म्हणा, या सगळ्यांचा खर्च हा येतोच. आणि आपल्याला माहितीये की आता किती महागाई, प्रत्येक गोष्टीतच महागाई सुद्धा वाढली आहे. आणि फक्त पैशांच्या दृष्टीने नाही तर आरोग्य म्हणा, त्यांना आपण बरोबर खाऊ घालणं किंवा त्यांची वाढ बरोबर होणं मुलांची, आणि मुलांचीच का तर त्या स्त्रीची सुद्धा मानसिक जी स्थिती असते किंवा एकूण त्या परिवाराची जी मानसिक स्थिती असते, तर ते सगळं मुलांवरच अवलंबून असतं. सर, आता मॅडमने थोडासा उल्लेख केला की ज्याला जे हवंय त्या पद्धतीने कुटुंब नियोजनाचे पर्याय उपलब्ध करून देणं आणि तिथे त्याचं काउन्सिलिंग करणं. कोणते कोणते पर्याय उपलब्ध आहेत पुरुषांसाठी, स्त्रियांसाठी, आणि त्याच्यामध्ये काही तात्पुरते पर्याय सुद्धा असतात आणि कायमस्वरूपी पण असतात, काय सांगाल याच्याबद्दल? शलाकाताईंनी तो प्रश्न जो विचारला त्याच्याच कंटिन्युएशन मध्ये हे जर पर्याय असतील, हा प्रत्येक पर्याय प्रत्येक कपलसाठी आणि प्रत्येक वेळेला, म्हणजे आता तो त्यांना पर्याय उपलब्ध आहे किंवा सुटेबल आहे तो 10 वर्षांनी नसणार, तर त्याच्या गरजा वाढत असतात, गरजा बदलत असतात. म्हणजे आता नवीन लग्न झालेलं जर कुटुंब असेल एखादं, तर त्यांना शिक्षणासाठी, सेटलमेंटसाठी हा मेकॅनिकल टाईप, म्हणजे जो अडथळा निर्माण करणारा आहे किंवा पुरुषबीज मारक आहे, म्हणजे मेल आणि फिमेल कंडोम हा त्यातला उपाय आहे. त्यांनी हार्मोनच्या गोळ्या घेऊ नये, प्रेरके त्यांनी टाळावे.
बर. परंतु आता नवीन जे काही रिसर्च होत आहे त्याच्यामध्ये कमीत कमी हार्मोन्स किंवा प्रेरके असलेली औषधं आहेत, परंतु ते प्रत्येकाला सुटेबल होती असं नाही. एखाद्या थायरॉइडचा आजार आहे, एखाद्या आईबाबांना डायबिटीस आहे आणि त्याच्यामुळे तिला घेता येत नाही, लिव्हरचा आजार आहे, तर त्यावेळेला योग्य ती तपासणी तज्ञाकडनं करून मला काय सुटेबल आहे ते ठरवायचं. म्हणजे तुम्ही म्हणताय की ह्या पिल्स ज्याच्यामध्ये त्या हार्मोन्स सगळ्यांना आहेत सेफ नाही, पण काही लोकांना त्या फार उपयोगी आहेत. ते म्हणजे सगळं ज्यांची- चेकअप करून मग हो. घेतला आता पाहिजे. पीसीओडी हा मोठा आजार आहे. हो. या पीसीओडीच्या आजारामध्ये जो काही म्हणजे आमचा जो आता नवीन मार्ग येतो त्याच्यामध्ये 2 प्रकार आहे. त्या गोळ्या घ्या, जर तुम्हाला हिरसुटिझम असेल तर घेणं गरजेचं आहे आणि त्यांनीच फॅमिली प्लॅनिंग होतं. बरोबर. म्हणजे या स्पेसिफिक कपलसाठी त्या मुलीला म्हणजे तिचं पेल्विक गर्डल थोडंसं मोठं असणार, म्हणजे पीसीओडी डायग्नोज झालं की तिला त्या गोळ्या फार सुटेबल असतील. बरोबर. परंतु तिने जर लवकर बाळ केलं तर तिला हे पीसीडी पासून होणार जे कॉम्प्लिकेशन ते पण Complications पण होणार. येणार. म्हणजे प्रत्येक बरोबर. कपलला प्रत्येक वेळेला वेगळं समुपदेशनाची गरज आहे. गरज असते. तरी सांगायचं झालं तर वेगवेगळ्या याच्यात असं आहे की पहिल्या मुलासाठी टाळायचं असेल तर कंडोम किंवा बॅरियर इज बेस्ट. बेस्ट. कोणाला दोघांपैकी कोणालाही वापरता येतं. आपल्याकडे स्लाइड्स पण आहेत, त्याच्याकडे आपण वळूया. त्याबरोबरीने पर्यायांकडे पण वळूया. पण पुण्याहून फोन आहे. साधना बोलतायत आपल्याशी. नमस्कार. हॅलो, नमस्कार साधना ताई. हा, मला प्रश्न विचारायचा होता मॅडम. माझं ऑपरेशन झालेलं आहे, 2 मुलं झालेले आणि वेट वाढलेलं आहे माझं. बर. हा, तुमचं वय काय साधना ताई? आता 28. 28. आणि आणि तुमचं सीझर ऑपरेशन झालंय. झालंय ऑलरेडी? साधना ताई, याचं उत्तर साधं सरळ आहे. तुम्हाला मुलं झालं म्हणून वेट वाढलेलं नाहीये, तर आमचं जे शरीराचं एक बॅलन्स असतं, जसं बँकेचं बॅलन्स असतं, पैसे टाका वाढत राहतात, काळा कमी होतात, तसं तुमचा खाण्यापिण्याचा प्रकार किंवा एकदा सुखी संसार आला की वजन वाढतं. 2 मुलं म्हणजे सुखी आहे. आता त्याला बंद करा आणि वजन वाढू नये त्यासाठी खाण्याचे पदार्थ थोडेसे बदला. एक्सरसाइज पण आहे व्यायाम त्याच्यासाठी. करा, फिरा. वजन वाढलं की उद्या गुडघ्याचा पण आजार होईल. बऱ्याचदा असं होतं की हे सगळे जे आपण कुटुंब नियोजनासाठी पर्याय वापरले जातात त्याच्याशी सुद्धा हे खूपदा जोडलं जातं की ते पर्याय मी वापरतोय म्हणून माझं वजन वाढतंय, आता माझं ऑपरेशन झालंय म्हणून माझं वजन वाढतंय की काय, असं असतं का डॉक्टर? काही सत्यता अशी आहे की जे संप्रेरक असतात म्हणजे हार्मोनल हार्मोन्स. पिल्स आहे त्यांनी वजन वाढतं. तर त्या 2 वर्षाच्या पलीकडे कोणी घेऊ नये. परंतु वजन वाढायला मुळात कारण असं असतं की जेवढे आपण खाऊन त्याची कॅलरीज मिळतात आपल्याला म्हणजे एनर्जी ती जास्ती मिळते आणि खर्च कमी होते म्हणून वजन वाढतं. पण कधी कधी थायरॉइडची ग्रंथी जी असते ना, तिचं काम जर मंदावलं तर वजन वाढतं, म्हणून तपासणी करणं गरजेचं आहे. आपण आता पर्यायांबद्दल बोलत असताना सर तुमच्याकडे स्लाइड सुद्धा आहे, तर त्या माध्यमातून सुद्धा आपण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना त्याची माहिती देऊया. नक्कीच सांगेल तसं. हा, आपण स्लाइडकडे वळणार आहोत. एक स्लाइड आहे सर, सांगा एकीकडे. हे जे पर्याय आहेत आमच्याकडे त्याच्यामध्ये पहिला पर्याय तर नैसर्गिक आहे. म्हणजे युजली कसं असतं की त्या स्पेसिफिक काळामध्ये म्हणजे स्त्री बीज पडण्याची एक वेळ असतं बाहेर आणि ती प्रत्येक स्त्रीला कळतं. आणि ह्या बीजाचं म्हणजे अंड्याचं जीवन हे फक्त 24 तासाचं आहे. हे 24 तास त्याला 2 दिवस अलीकडे पलीकडे घ्या, म्हणजे त्याला आपण सेफ पिरियड म्हणतो. परंतु सेफ पिरियड हा सगळ्याच्यामध्ये फेल्युअर आहे, त्याच्यामुळे 100% सेफ नसतं. तर त्या काळात आपण काहीतरी वापरायला पाहिजे. पाळीनंतर पहिल्या आठवड्यात नक्कीच बाळ राहणार नाही, शेवटच्या आठवड्यात पण राहणार नाही, पण मधल्या ज्या 2 आठवड्यात आहे. पण हे कोणासाठी? ज्यांची पाळी अगदी रेग्युलर आहे त्यांच्यासाठी. काही लोकांसाठी असे पर्याय असतात की नैसर्गिकरित्या म्हणजे पुरुष आणि स्त्री बीजाचं मिलन होणार नाही याची काळजी घ्यावी, म्हणजे त्याला बॅरियर असायला पाहिजे किंवा धातू आतमध्ये पडणार नाही याची काळजी घ्यावी. काही लोकांसाठी असं असतं म्हणजे ज्यांना एक मूल आहे त्यांनी स्तनपान जितके जास्त दिवस केलं तेवढे दिवस त्यांना बाळाचा प्रॉब्लेम होणारच नाही कधी. बरोबर. तर 6 महिने कमीत कमी स्तनपान करा. 2 वर्ष केलं तर अतिशय उत्तम, पण 6 महिन्यांनी दुसरं काहीतरी वापरायला पाहिजे. त्यानंतर आतमध्ये टाकायची तांबी म्हणजे गर्भपिशवीत टाकायची तांबी. आता सरकारी नवीन जो कार्यक्रम आहे 2020चा त्याच्यामध्ये ती तांबी फार ते करतात, PPICD असं म्हणायचं, म्हणजे डिलिव्हरी झाल्याच टाकायची. आणि तो सक्सेस खूप चांगला आहे, ऍक्सेप्टन्स चांगला आहे. आमचे रिझल्ट आयन हॉस्पिटलचे अतिशय उत्तम आहे. मी स्वतः त्याच्यावरती रिसर्च केली. बरोबर. काही लोकांना ते तांबी आवडत नाही किंवा काहीतरी वाईट ऐकलं आहे, त्यांच्यासाठी गोळ्या आहेत, इंजेक्शन आहेत, इम्प्लांट आहेत, व्हजायनल रिंग्ज आहे. त्याच्यामुळे ही बास्केट फार मोठी आहे जी सरकार फुकट देतं आणि त्याच्या डबल प्रायव्हेटमध्ये विकत सुद्धा मिळतं. तर आपल्याला काय हवं ते आपल्या विशिष्ट डॉक्टरांना विचारून म्हणजे त्या विषयाच्या तज्ज्ञांना विचारून तुमच्या तब्येतीला काय सुटेबल आहे ते वापरा.
एकच साधन जन्मभर वापरायचं नाही, तर प्रत्येक वेळेला गरजेप्रमाणे बदलायचं. एकदा 2 मुलं झाली आणि 5 वर्षाचं मूल झालं की मग परमनंट मेथड करावी. कारण ते सारखा डोक्यात तोच विचारतो, पाळी 2 दिवस चुकली, ती टेन्शन मध्ये असेल, तर बाळ तर नाही राहिलं, मग ती युपीटी करायची. म्हणजे ही जी मानसिकचा तो ताण आहे तो तर कमी होईल. म्हणजे एकदा आपण ठरवलं की आता मुलं पुरे आपल्याला, तर ते आपण बंद करावं. अच्छा, आपलं बॅड लक, एखाद्या वेळेला काय झालं, मिसहॅप झाला, तर आपल्याला ते रिव्हर्स करता येतं ना. सर त्याच्याबद्दल तशी आपण व्यवस्था बोलूया. आहे. पण आपल्याला सोलापूरहून फोन आहे. महेश पाटील आपल्याशी बोलतायत. नमस्कार महेशजी. हा सर, माझं नाव महेश पाटील आहे. मी सोलापूरहून बोलतोय. बोला सर. सर, आम्हाला पहिला मुलगा 8 महिन्यानंतर डिलिव्हरी झाली होती नॉर्मल. परंतु जन्मल्यानंतर सांगितलं की त्याच्या आतमध्ये आतडं दिसायचं, ती बाहेर येते ना संडास येतं, आतडं तयार नाही. मग ती प्रॉब्लेम झाला होता. मग आम्ही सोलापूरला त्याचे खर्च पण केला, पण ते काय म्हणजे राहिले नाही. आणि दुसऱ्या वेळेस पण 4थ्या महिन्यामध्ये खाली झालं. काही हा प्रॉब्लेम कशामुळे येतो? बर, या प्रश्नाचं सर नक्की उत्तर देतील. सर, त्यांचा प्रश्न थोडासा कॉम्प्लिकेशन्स बद्दल होता, डिलिव्हरीच्या दरम्यान आलेल्या वगैरे, तर काय सांगाल? त्याचं पण आपण उत्तर देऊ, कारण सुखी संसारात हा एक पार्ट आहे. त्यांनी सांगितलं पहिलं बाळ ते कमी दिवसाचं झालं आणि दुसरं बाळ पण तसंच झालं. त्यांना खरंच तज्ञाकडे जाऊन तपासणी करायला पाहिजे. आणि सोलापूरला मेडिकल कॉलेजमध्ये अत्यंत तज्ञ लोक आहेत, त्यांच्याकडे तुम्ही अप्रोच व्हा आणि त्यांच्या सल्ल्याने तपासण्या करून पुढलं बाळ तुम्हाला नक्की चांगलं होईल. नवीन औषध आहेत जी बाळ आधी कमी दिवसाचं झालं होतं, पण योग्य तो आराम द्या. बरोबर. तिने जर काम केलं प्रेग्नन्सीमध्ये तर थोडंसं कठीण आहे. तिला आराम द्या, खायला प्यायला चांगलं द्या, हिरव्या पालेभाज्या द्या, म्हणजे बाळ खराब होणार नाही. अच्छा. आणि तपासण्या करून घ्या. आपण एकंदरीत ह्या सगळ्याबद्दल पेशंट्सचा अप्रोच कसा असतो ह्याच्याकडे वळूया. पण एक फोन आहे डोंबिवलीहून. भारत व्हावळ आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार मॅडम. आजचा विषय जागतिक नसबंदी खरोखर चांगला आहे आणि दोन्ही डॉक्टर अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतायत, त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद देतो. मॅडम, माझा प्रश्न असं की पुष्कळ असे आढळून येते की आपल्याला यावेळेस मुलगाच हवा, या अशेपोटी आपल्या देशामध्ये नसबंदी किंवा गर्भलिंग चाचणी असताना देखील आपण इतर देशामध्ये अमेरिका, युरोपमध्ये जाऊन गर्भलिंग चाचणी करतो. आणि यावेळेस मुलगा नसेल तर मग आपण तो तिथं आपण गर्भात करून घेतो. तर हा एक कुटुंब नियोजनाचा भाग होऊ शकत नाही का? यावर आपण कृपा प्रकाश टाकावा. धन्यवाद. काय सांगाल मॅडम? अप्रोच मध्ये ही सुद्धा एक खूप महत्वाची गोष्ट असू शकते. बरोबर आहे. आता जेव्हा आपण अबॉर्शन या बाबतीत बोलतो, तर त्यासाठी आपल्या सरकारने हा एक कायदा आहे, म्हणजे आपण ज्याला MTP लॉ म्हणतो, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. तर या लॉ तर्फे आपल्याला एक विशिष्ट वेळ आहे की जोपर्यंतच आपण अबॉर्शन ही करू शकतो. म्हणजे जे 20 आठवडे आपण म्हणतो की त्या कालावधीपर्यंतच आपण हे अबॉर्शन करण्यात येतं. आता बऱ्याचदा कसं होतं की जेव्हा लोक बाहेर जाऊन अबॉर्शन करतात, किंवा भारतात देखील काही भागांमध्ये अजूनही ही प्रथा चालू असावी, तर तेव्हा जेव्हा आपण अबॉर्शन करतो तर ते जे असेप्सिस नावाचा जो प्रकार असतो, म्हणजे जेव्हा अबॉर्शन करताना आता ते अबॉर्शनला काय वापरतात, कधी गोळ्या वापरतात, किंवा असेही काही जागा आहे जिथे काडी टाकून म्हणा किंवा कुठचं झाडपाला टाकून म्हणा ते अबॉर्शन करतात. तर अशा वेळेस त्या आईच्या जीवाला हा धोका असतो. तर माता मृत्यू ही याचं पण एक कारण हे आहे की असेप्टिक अबॉर्शन्स ही केली जातात. त्यामुळे अबॉर्शन हा एक सुखी जीवनाचा हे भाग नसून त्याच्यात अनेक कॉम्प्लिकेशन्स आहेत. आणि ते कसं केलं, म्हणजे व्यवस्थित पद्धतीने त्या डॉक्टरांकडून योग्य मार्गदर्शनाखाली जर केलं तर ते चांगल्या पद्धतीचं होऊ शकतं. अदरवाईज ते जीवाला धोका असतोच त्याच्यात. आणि अप्रोच बद्दल जेव्हा आपण म्हणतो आहोत की जेव्हा तुमच्याकडे कपल येतं किंवा कुटुंब येतं, तेव्हा एकंदरीत ह्या नसबंदीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन कसा असतो, त्याच्या सुरक्षिततेबद्दल काही प्रश्न विचारले जातात का? काय सांगाल तुम्ही? जेव्हा नसबंदीचा प्रश्न येतो तेव्हा सर्वात पहिले तर जेव्हा कपल येतं तेव्हा ते ठरवून आलं असतं की आता आम्हाला मुलं नको आहेत आणि आता आम्हाला नसबंदी करायची आहे. तर त्याच्यात सर्वात मोठा काउन्सिलिंगचा भाग आम्हाला हा आढळतो की आता स्त्रीनी करावी का पुरुषांनी करावी. अर्थात हे त्यांचं डिसिजन असतं, पण आम्ही त्यांना दोन्ही गोष्टी सांगतो, म्हणजे दोन्ही पर्याय देतो, स्त्री आणि पुरुष नसबंदीचे.
त्यांना व्यवस्थित ते प्रोसिजर एक्सप्लेन केलं जातं की स्त्री नसबंदीमध्ये काय केलं जाईल, किती दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल आणि काय औषधं वगैरे किंवा काय काळजी घ्यायची. तसंच पुरुष नसबंदीबद्दलही त्यांना सांगितलं जातं आणि आम्ही प्रो नाही म्हणा पण एक साधारण त्याचे फायदे आणि तोटे हे दोन्ही गोष्टींबद्दल आम्ही सांगतो. अर्थात हे डिसिजन त्या कपलचं असतं, पण कुठेतरी हा अवेअरनेस वाढला पाहिजे की पुरुष नसबंदी जी आहे ती कम्पेअर्ड टू स्त्री नसबंदी ती सोपी आहे, त्याचे कॉम्प्लिकेशन्स कमी आहे आणि त्याला जी नंतर घ्यायची जी काळजी आहे ती पण सोपी आहे, म्हणजे ती करता येते लोकांना आणि त्याच्यानी म्हणजे सगळेच सुखी राहू शकतात अर्थात. पण पुरुषांनी या बाबतीत पुढाकार घेणं ही एक फार मोठी गोष्ट आहे आणि हे त्यांचं त्या कपलचं डिसिजन असतं. सर, ह्याच्यामध्ये मॅडमने आता जो मुद्दा मांडलाय की पुरुषांची नसबंदी ही कंपॅरेटिव्हली सोपी असते, ती कशा पद्धतीने सोपी असते त्यातल्या टेक्निकॅलिटीज तुम्ही आम्हाला नक्की सांगा. पण एक फोन आहे ठाण्याचा, आपण तो घेऊया का आधी? मारुती कांबळे आपल्याशी ठाण्याहून बोलताय. नमस्कार. हॅलो मारुतीजी. हा नमस्कार. बोला सर. हा सर, मॅडम मी ठाण्यावरून बोलतोय, मारुती कांबळे. माझ्या मिसेसचं वय आता 30 वर्ष आहे. तर ऍक्च्युली 2 वर्षापूर्वी मला एक मुलगी झाली, 2.5 वर्षाची आहे ती आता. ती 5 महिन्याची असताना पोटामध्ये ओएस ओपन झालं होतं. त्याच्यानंतर 7व्या महिन्यामध्येच डिलिव्हरी, 7 महिने पण कम्प्लीट नव्हते. हा, तर असेच प्रश्न जर का आम्हाला एखादं बाळ हवं असेल तर तो प्रश्न पुन्हा उद्भवू शकतो का? त्याची आपण विशिष्ट जर काळजी घेतली, म्हणजे आता ते प्रिमॅच्युअर बेबी झालं होतं, त्याला अटोसोबियान नावाचं एक खूप छान औषध आता बाजारात आहे, तर ते वेळेवरती योग्य डॉक्टरांकडे जा. आपण जिथे राहता तिथे जवळचा डॉक्टर बघा किंवा जिल्हा शस्त्रक्रिया जिथे असतात किंवा मोठा जो गायनेकॉलॉजिस्ट जो असेल, ऑब्स्टेट्रिशियन, त्याच्याकडे सगळे औषध आहे. परत असं होणारच नाही असं नाही, याची काळजी घेणं गरजेचं आहे. एकदा झालं की दुसरं व्हायचं 20% चान्सेस जास्ती आहे. ओके, म्हणून काळजी घ्या कृपया. आता मॅडमने जो मुद्दा मांडला होता की पुरुषांची शस्त्रक्रिया म्हणा किंवा नसबंदीचे जे एकंदरीत पर्याय पुरुषांकडे आहेत ते कंपॅरेटिव्हली सोपे असतात सगळ्याच दृष्टिकोनातून, तर मला वाटतं तुमच्याकडे खूप छान स्लाइड पण आहे. पण आता आपण थोडंसं असं स्लाइड जर बघितली आणि ह्या स्लाइडमध्ये आपण शारीरिक रचना कशी आहे, त्याचं कार्यशैली आहे कसं तसं बघू, तर ही जी कंपॅरेटिव्ह स्लाइड आहे, पुरुष नसबंदीसाठी जी नस कापली जाते, म्हणजे पुरुष बीज घेऊन जाणारे नलिका, त्याला व्हास डिफरन्स असं म्हणायचं. मला परत ही स्लाइड हवी. तर ह्या स्लाइडमध्ये असं दिसलेलं आहे की या स्लाइडमध्ये पुरुष नसबंदी करताना जो आपला अप्रोच आहे तो अगदी चामडीच्या खाली आहे निव्वळ, परंतु तोच स्त्रियांचा जर घ्यायचा असेल तर बघा, त्या पोटामध्ये जायचं, पोटामध्ये आतडी असतं, लघवीची पिशवी असतं, संडास असता, एवढे ते कॉम्प्लिकेटेड अवयव असताना तिथे जाणं कधीतरी धोका होऊ शकतो किती एक्सपर्ट असला तर. वरून आणखीन चरबी जास्ती असेल तर पण त्रास होऊ शकतो. पण पुरुष नसबंदीसाठी काय जायचं, जस्ट चामडीच्या खाली फक्त जायचं आणि एवढी सोपी पद्धती आहे, त्यांना भरती व्हायची गरज नाही. अच्छा, त्यांना त्रास होत नाही, प्रोसिजरला वेळ कमी लागतो, प्रोसिजरला खर्च कमी येतो आणि हे सगळ्या दृष्टीने इतकं चांगलं आहे. आणि शेवटी रिझल्ट काय आहे की तिकडनं अंड जाणार नाही, इकडनं पुरुष बीज जाणार नाही, आपल्याला पाहिजे ते मिळून जाईल. म्हणजे अगदी साधं सोपं सिंपल आहे. वर आणखी इतिहास जर चाळला तर त्याला कॉम्प्लिकेशनच नाही त्याला. अच्छा, म्हणजे कुठेही काही कॉम्प्लिकेशन झाल्याचं रेकॉर्ड नाही. मायनर कॉम्प्लिकेशन आहे हिमॅटोमा वगैरे, पण स्त्रिया नसबंदीनंतर मेलेल्या आहेत, त्या कमी असल्या तरी. म्हणून आपल्या भारत सरकारने त्याच्यासाठी इन्शुरन्स केलेला आहे की ICICI लोंबार्ड कंपनीतर्फे जर ते इन्शुरन्स असेल तर त्यांना 2 लाखाचं कॉम्पेन्सेशन मिळतं. परंतु पुरुषाला एवढे कॉम्प्लिकेशन कधी होत नाही. फक्त एकच कॉम्प्लिकेशन महत्वाचं आहे, ते मानसिकता त्यांची जी आहे आणि त्यांच्या कुटुंबाची, विशिष्ट म्हणून त्यांच्या सासूची किंवा आई बहिणींची, ज्या स्त्रियांनी खरंच समोर यावं आणि त्यातल्या मनातल्या शंका काढून टाकायच्या, त्या काढण्याचा सोपा इलाज आहे. म्हणजे तुम्ही कुठेही जाऊन त्याचं शरीर रचना आणि शरीर क्रियाशास्त्र बघा, मानसिकता बघा. फक्त तो रस्ता बंद केला म्हणून त्याच्या मनावरती किंवा संसारिक सुखावरती किंवा त्याच्या मर्दानगीवरती किंवा त्याच्या कामावरती परिणाम कसा होईल, एक्झॅक्टली, त्याला शास्त्र काही शास्त्रसंगत नाही आहे. ही फक्त मानसिकता आहे आणि ते ऑपरेशन खरं नसतंच. उलट तर चीनीने आणखीन असं केलं, चीनी देशातनं, की नो स्काल्पेल टेक्निक प्रसिद्ध केली, ती आपल्या देशात केली जाते. आमची जुनी जी पद्धती आहे त्याच्यात टाका सुद्धा लागत नाही, भरती व्हावं लागत नाही.
तपासण्या फारशा करावं लागत नाही. त्याच्यामुळे अगदी साधी सोपी सिंपल पद्धती आहे. जसं आपण लंच करायला जातो टिफिनला तसं जावं आणि नसबंदी करून यावं, परत कामाला लागावं, इतकं सोपं ते आहे. बरोबर आहे. आपण एक फोन घेऊया. त्यानंतर मला मॅडमना असं विचारायचं आहे की तरी सुद्धा प्रमाण कमी का आहे, कारण त्या काउन्सिलिंग मध्ये असल्यामुळे मला त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे. फोन आहे, तेजल भुसकुटे आपल्याशी बोलतायत कांदिवलीहून. नमस्कार. हॅलो तेजल. हॅलो मॅम, बोला. नमस्कार. माझा पीसीओडीला माझा ना थोडासा पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे. सरांना विचारायचं होतं, माझे पिरियड पण इरेग्युलर आहे आता. आपलं वय काय तेजल? आता माझं 26 चालू आहे. अच्छा. आणि तुमचं लग्न झालंय का? हो, लग्न झालंय. 3 वर्ष झाले लग्नाला. ओके. तेजलजींचा जो प्रश्न होता सर, की त्यांना पीसीओडी आहे, वय वर्ष 26. एक प्रश्न असा आहे, त्याचं मुलं किती आहेत? हा, आपण असं धरून चालूया की जर कदाचित नसलं तर, आणि माझं उत्तर असं असेल, समजा आता तुमचं लग्न झालंय आणि मुलं नाही, तर पहिल्यांदा मूल होऊ द्या. आणि मूल होण्यासाठी पीसीओडीचं बेसिक काय असतं की ओव्हरी मधनं स्त्रीबीज बनून तयार होऊन ती बाहेर पडत नाहीत. अच्छा. ती बाहेर पडण्यासाठी औषधं देतात, क्लोमिफेन सायट्रेट किंवा समतत्वची. तर आपल्या एक्सपर्टकडे जाऊन पहिल्यांदा मूल होऊ द्या. आणि समजा आपल्याला मुलं असतील आणि आता परत मुलं नको असतील, तर कंबाईंड ओरल पिल्स आपल्यासाठी अतिशय उत्तम. आणि व्यायामाची गरज आहे. वजन कंट्रोलमध्ये ठेवा. इन्शुलिनचं आपलं लेव्हल करून घ्या. आणि मेटफॉर्मिन नावाच्या त्याला गोळ्या लागतात, पण ते सल्ल्याशिवाय नाही घ्यायच्या, सल्ला घेऊनच घ्यायच्या. बरोबर. उमा महाजन यांचा फोन आहे गोरेगावहून, आणि मग आपण पुरुषांचं प्रमाण आणि त्या अप्रोचकडे वळणार आहोत. उमा महाजन बोलतायत गोरेगावहून. नमस्कार. हॅलो, नमस्कार. विषय खूप चांगला आहे. आता सरांनी हेसेक्टमी आणि ट्युबॅक्टमी बद्दल एक सांगितलं की हेसेक्टमी ऑपरेशन किती सोपं आहे. त्यासाठी पण आतापर्यंत गर्भधारणा, मासिक पाळी, प्रसूती, बाल संगोपन ही संपूर्ण जबाबदारी महिलावर टाकलेलं आहे निसर्गाने. ऍटलिस्ट पुरुषांनी एवढं तरी बाजू उचलू नाही का? आपल्या स्त्री जर कुटुंब सुखी व्हायचं असेल तर इतकं उचलाय नको का? सरांनी इतकं छान सांगितलं, तर इथून पुढे तरी सरांचे एवढे लेक्चर ऐकल्यानंतर तरी मला वाटतं त्यात फरक पडेल. आणि मला आणखी वाटतं की कुटुंब नियोजनात ह्याच्यात मी का कंपल्सरी करू नये? अरे बाबा, ऍटलिस्ट तेवढं तरी उचला तुम्ही जबाबदारी. बाप म्हणून मिरवता पहिला त्रास देताय तुम्ही. धन्यवाद उमाताई, तुमचा मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि हे सगळं काउन्सिलिंगशी खूप गरजेचं आहे. सरांनी जसं सांगितलं की हे सोपं आहे, करायला पुरुषांनी पुढाकार घेतला पाहिजे. पण तरी सुद्धा जर आपण प्रमाण बघायला गेलं तर स्त्रियांचं प्रमाण हे मोठं आहे तुलनेमध्ये. तर त्याच्या मागचं कारण तुम्ही काय सांगाल? त्याच्या मागचं कारण जर आपण बघायला गेलं की म्हणजे एक सरळ बोलावं तर मेल इगो हा एक इश्यू आम्हाला बऱ्याचदा आढळतो की हे काम तिचं आहे, हे काम माझं नाही. म्हणजे व्यवसाय म्हणा किंवा घरात काही मोठं काम करायचं असेल त्याचे सगळे निर्णय पुरुष जनरली घेतात. पण जेव्हा या गोष्टीचं, जसं आता फोनवर सुद्धा मॅडमनी आपल्याला सांगितलं की पुरुषांनी ह्याची जबाबदारी घेतली पाहिजे, तर अर्थात यासाठीच आपण आजचा हा कार्यक्रम त्याच्यासाठीच ठेवला आहे की ती जबाबदारी त्यांनी घ्यावी. त्याच्याने थोडं भार स्त्रियांवर थोडं हलकं होईल. आणि अर्थात जसं सरांनी सांगितलं की त्याच्यात कॉम्प्लिकेशन्स पण फार कमी आहेत आणि त्यांचं म्हणजे फार सोपी टेक्निक आहे, स्वस्त देखील आहे. आजच्या काळात पैशांचा खूप विचार केला जातो. सो सगळ्यारीत्या ती चांगली टेक्निक असल्यामुळे ती घेतली पाहिजे. तर जेव्हा आम्ही काउन्सिलिंग करतो तेव्हा मोठा रिझन हाच असतो. दुसरं म्हणजे त्यांना विश्वास. बरोबर. की हे ऑपरेशन केल्यावर माझ्या वीर्यखंडाला म्हणा किंवा माझ्या मर्दानीला काही होणार तर नाही, हा दुसरा प्रश्न असतो. बरोबर. तर त्यासाठी त्यांचं अगदी म्हणजे जे सेक्शुअल एज्युकेशन म्हणतात ते सुद्धा देखील करतो. आणि अर्थात ते सगळं समजवलं जातं की ही फक्त एक नलिका आहे जिला आपण ब्लॉक करतो आहे, म्हणजे ज्याच्यानी शुक्राणू ट्रान्सफर होणार नाही आणि बाहेर येणार नाही. तर हे त्यांना व्यवस्थित समजवलं जातं. पण तरी देखील आपली सोसायटी म्हणा किंवा आपलं कल्चर म्हणा हे मेल डॉमिनेटेड असल्यामुळे ते जनरली कितीही शिकलेले असले तरी ते घरच्या स्त्रियांवरच ती पाळी येते. दीपिका मॅडमच्या या प्रश्नाला मला असं उत्तर द्यायचं आहे की हा जो ग्रुप स्टॅटा आहे, म्हणजे आपल्याकडे येणारी जी लोक आहे
त्यांचा जर एक आपण सोशल स्टेटस बघितलं तर बऱ्यापैकी असे लोक आहेत जे पुरुष समोर जातात. कालच्याच माझ्या ओपडीमध्ये एक कपल आलं, पण त्यांचं काही डिसिजन झालं नाही. ती म्हणते मला करायचंय, तो म्हणते मला करायचंय. म्हटलं तुम्ही डिसाईड करा आणि नक्की ते या काय आहे तर. आणि त्यातच त्यांनी असं ठरवलं होतं की आम्ही नक्की करू, पण ह्यालाच करायचं नाही, मलाच करायचं आहे. त्यांचं भांडण संपलं, ते उद्याच्या ओटीमध्ये होणार नाही. परंतु काय झालं, मी एक शिक्षक आहे, माझ्याकडे जे लोक येतात म्हणजे स्टुडंट्स असतात त्यांना 3 वर्षाचा एक थेसिस असतं, डिझर्टेशन. मी एकदा हा विषय दिला होता 92-93 साली. तर त्या मुलींनी असं काढलं होतं शोधून, म्हणजे एक निष्कर्ष असा आहे की त्या स्त्रियांची बाईची तयारी जरी असेल, म्हणजे वाईफची, पुरुष करायला तयार असेल तरी तिची आई म्हणजे त्यांची सासू, बहीण आणि क्रमाक्रमाने असे इतर बायका त्यांना मनाई करतात. घरातले वडील पुरुष म्हणजे नक्की हा शिक्षणाचा भाग असणार, परंतु इतिहास जर चाळला आपण तर त्या इतिहासामध्ये काही कन्फ्युजन असे होते. म्हणजे फ्रिक्वेंटली आज क्वेश्चनमध्ये असं मिळालं मला, प्रोस्टॅटिक कॅन्सर आहे का, तो नाही आहे. खूप वर्षाचा अभ्यास केलेला आहे, आमच्या जर्नलमध्ये पब्लिकेशन आहे. टेस्टिक्युलर कॅन्सर नाही, प्रोस्टॅटिक कॅन्सर नाही. पण इतिहासात कुठेतरी असं सापडलं मला एकदा, 1823 सालची गोष्ट ही, की त्यांना त्या काळामध्ये जेल इनमेट्स जे होते त्यांची जबरीने व्हॅसेक्टॉमी करायची. ज्यांना सेक्शुअल ऑफेंडर्स होते, जे आता खूप आहे, त्यांची व्हॅसेक्टॉमी करायची. दॅट वॉज ए पार्ट ड्युरिंग दॅट टाइम. म्हणजे हा डेफिनेटली आपला प्री इंडिपेंडन्सचा इरा आहे, 100 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा काही कन्फ्युजन होतं. परंतु आजही पुरुष नसबंदीला तयार असून सुद्धा काही स्टेटामध्ये स्त्रिया त्यांना करू देत नाही. आता ही जी आकडेवारी आपण जी बघतो तर घटना नॉर्मली अशा घडतात की काहीतरी आजारासाठी आपण जातो. बरोबर. एक उदाहरण, आपली डिलिव्हरी सिझेरियननी होत असेल. माझ्याकडे काही आकडे तुम्हाला शेअर करायला, जर कॉम्प्युटरमध्ये आकडे दाखवता आले तर बघा, मागच्या वर्षीला आमच्या हॉस्पिटलमध्ये, सायन हॉस्पिटलमध्ये 571 नसबंदी झाल्या स्त्रियांच्या आणि 5 झाल्या पुरुषांच्या. आकडे खूप मजेदार दिसतात की एवढे कमी का? अहो, पण त्यातल्या 482 स्त्रियांनी सिझेरियनच्या सोबत, म्हणजे एकदा पोट उघडलं, गर्भाशयाची पिशवी आणि नळी समोर आहे तर तेव्हा कापून घेतली. काही स्त्रियांनी, म्हणजे 3 स्त्रियांनी डिलिव्हरीच्या नंतर आता मला बाळ नको म्हणून त्यांनी करून घेतलं. गर्भपात म्हणजे जो ऍक्सिडेंटल प्रेग्नन्सी होता त्याच्यातल्या 44 लोकांनी मुद्दाम केलेला, म्हणजे MTP सोबत ट्युबल लायगेशन करून घेतलं की एका ऑपरेशन सोबत, एका अनेस्थेशिया सोबत. आणि कसं न्यूक्लिअर कुटुंब असतं, एकाने ऑपरेशन केलं, दोघांनी केलं तरी चालतं का? नाही चालतं, एकाने तरी नको करायला. म्हणून ह्या ज्या कंडिशन्स होतात, कधी आपल्याला एखादा आजार असतो त्याच्यासाठी गायनेकॉलॉजिकलचं काही प्रोसिजर असतं, बरोबर, त्यासोबत ट्युबल लायगेशन होतं. कधी शरीर बाहेर आलेलं असतं, म्हणजे ज्याला आपण प्रोलॅप्स म्हणतो, त्याच्यासोबत ऑपरेशन करताना. म्हणजे हा जर आकडा बघितला एखाद्या स्टॅटिस्टिशियनमध्ये आपला खूप फरक वाटतो हा. परंतु माझा रिझल्ट असा आला त्याच्यामध्ये की 571 पैकी 8 स्त्रियांनी विचारपूर्वक नसबंदी करून घेतली, म्हणजे 1.4% आलं. आणि जागतिक बॅलन्स असं सांगतं की नसबंदी पुरुषांची 1 ते 60% आहे. परंतु अनायसे जर दुसरं काय होत असेल त्याच्यासोबत हे प्रोसिजर होतंय म्हणून स्त्रियांमध्ये जास्ती आहे. तसे स्त्रिया डिव्होटेड असतात. पण तरी सुद्धा आज आपल्या पुरुषांनी समोर यावं याबद्दल अजिबात दुमत नाही. बरोबर. आजच्या चर्चेमध्ये आपण तेच जास्त फोकस करतो आहोत की पुरुषांनी समोर येणं गरजेचं आहे. कारण आत्ता सरांनी आणि मॅडमने सांगितलं तसं की त्याच्यात कॉम्प्लिकेशन्स कमी आहेत आणि सोपी प्रोसिजर नाहीच, आणि सोपी प्रोसिजर आहे स्त्रियांच्या तुलनेमध्ये. एक प्रश्न असा येतो की किती वयापर्यंत नसबंदी करता येऊ शकते पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये? तर याच्यासाठी काय झालं की कुठलंही एखादं प्रोसिजर असतं तर आमच्या भारत सरकारमध्ये कुटुंब कल्याण मंत्रालय जे आहे केंद्र सरकारचं, तर त्यांच्यातर्फे काही गाईडलाईन येतात, त्याला रूल्स आणि गाईडलाईन म्हणतो. आणि असे ते दरवर्षी हे पुस्तकं छापून देतात. म्हणजे 14 सालचं आहे, त्याच्या आधीचं आहे, तर 20चं प्रोसिजर आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी पुरुष नसबंदी करायला 60 वर्षाचं बंधन घातलेलं आहे. त्यांनी काही बंधनं असे दिलेले आहे, त्यांनी व्हॉलेंटरीली यावं, त्यांनी सही करावी, त्याला सगळी कल्पना मिळालेली असते की याच्यात काय काय होऊ शकते, कसं आहे, प्रोसिजर कसं आहे, आणि हे रिव्हर्सल पण करता येऊ शकतं. त्याची व्यवस्था भारत सरकारने केलेली आहे. फक्त कॉन्ट्राइंडिकेशन म्हणजे कोणी करू नये, ज्यांच्या बायकोंची नसबंदी झाली आहे पण ती फेल झाली नाही त्यांनी करू नये. वय वर्ष 60 असेल त्यांनी करू नये, किंवा त्यांना मेंटली काही आजार असेल तर त्यांना त्या सायकॅट्रिस्टचं सर्टिफिकेशन लागेल. किंवा लोकल जागेला काही मोठा आजार असेल, स्किन लिजन म्हणा किंवा मोठा हायड्रोसिल, उलट हायड्रोसिलच्या ऑपरेशन सोबत नसबंदी करायची असतं, हर्नियाच्या ऑपरेशन सोबत ही नसबंदी करायची असते. पण एखाद्याला जर
मोठा दुर्धर आजार आहे, कार्डियक प्रॉब्लेम आहे, डायबिटीस आहे किंवा असा काही आजार आहे त्यांनी शक्यतो करू नये, कारण डायबिटीस मध्ये जखमा बसत नाहीत. अच्छा, म्हणून ऍक्टिव्ह ट्युबरक्युलोसिस मध्ये करू नये. ओके, तर ही काही कारण काही कारण आहे की तात्पुरती तेव्हा करू नये, तो आजार कंट्रोल झाल्यानंतर करता येते. आणि वयाचा विचार केला तर 60 वर्ष त्यांनी सरकारने असं दिलेलं आहे, 60 नंतर शक्यतो बाळ होत नाही. बर बर, आपल्याला एक फोन आहे. भीमाबाई आपल्याशी बोलतायत नवी मुंबईहून. नमस्कार. हॅलो, बोला. माझं म्हणजे वय आता 51-52 चालू आहे. हा हा. तर माझी MC 8-9 वर्ष झाले गेलेली आहे. हा. 2008 मध्ये गेलेली आहे. हा. तर म्हणजे असं थोडं पिशवीला बारीक बारीक अशा गाठ आल्यावानी वाटतं, मग त्याच्यापासून काही हे तर नाही होणार ना? भीमाबाई, तुमच्या प्रश्नाचं उत्तर सर नक्की देतील. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आपल्या चर्चेच्या आलो आहोत. सर, भीमाबाईंचा जो प्रश्न होता त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? भीमाताईंचं वय झालेलं आहे, त्यांची पाळी गेलेली आहे. यावेळेला त्यांना ज्या गाठी असतील त्या सहसा फायब्रॉइडच्या असतात आणि त्या वेळेला लहान आहे, कारण त्याचा त्रास नाही आता. परंतु या वयामध्ये कॅन्सरच्या तपासणीसाठी पॅप्समिअर करणं त्यांना गरजेचं आहे. एकदा तपासणी करा, ऑपरेशन बहुतेक लागणार नाही. बर, चिंता करू नका. नसबंदीबद्दल आपण जेव्हा बोलतो आहोत तेव्हा लोकांचा प्रतिसाद जसजशी वर्ष बदलत जातात तसतसा बदलत जातो. तर आता तुम्हाला ह्याच्यामध्ये काही पॉझिटिव्हिटी जाणवते का? मला दोघांना प्रश्न विचारायचा आहे. मॅडम पासून सुरू करूया. आता काळ बदलतो आहे. लोक स्वतःहून नसबंदीसाठी येतात. आता त्याच्यात स्त्री आणि पुरुष हे जसं मी आधीच सांगितलं की हे त्यांचं ऑप्शन असतं, पण नसबंदीसाठी लोक येतात. त्याची कारणंही अलग अलग असतात. म्हणजे काही लोक जे शिकलेली आहेत त्यांना माहिती आहे की आता परिवार पूर्ण झाला आहे, तर आता आपल्याला अजून मुलं नको, तर त्या विचाराने ते लोक येतात. काही लोकांना माहिती आहे की त्याच्या बदले मोबदला आता मिळणं सुरू झालं आहे. तर हे अर्थात हे जे लोअर सोशल क्लासचे काही लोक असतात तर त्यांचा तो पण एक विचार असतो की किती मोबदला मिळतो. आत्ताच लगेच सांगूया. आपल्या शासनाने म्हणजे महाराष्ट्र शासनामध्ये आपल्याला 1451 रुपये हे पुरुष नसबंदी साठी मिळतात. आणि त्याच्यातही म्हणजे जो मोटिवेट करतो किंवा जो त्यांना सांगतो की हे गरजेचं आहे वगैरे, तर मोटिवेटरला देखील आपण एक 200 ते 500 रुपये असं त्याचं मोबदला हा दिला जातो. इथे मला हेही सांगायचंय की आशा ज्या आहेत, म्हणजे जर ग्रामीण भागाकडे आपण बघितलं तर ज्या अक्रिडेटेड सोशल हेल्थ ऍक्टिव्हिस्ट आहेत यांचं फार मोठं काम आहे हे. म्हणजे यांचा एक खूप मोठा रोल असतो की जेव्हा, कारण ती जी आशा असते ती त्या गावातलीच एक स्त्री असते आणि ती त्या सगळ्या गावातल्या लोकांना ओळखत असते, तर तिला प्रत्येक घरातले प्रॉब्लेम्स माहिती असतात. बरोबर. तर कशा प्रकारे ती त्यांना मोटिवेट करते, काउन्सिल करते आणि त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत घेऊन येणं हे तिचं महत्त्वाचं या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचं काम असतं. आणि उत्तमरित्या त्या काम ते करत आहेत. त्यामुळे त्या सगळ्यांचंही याच्यात या कार्यक्रमात सहभाग आहेच. तर अशा प्रकारे हा प्रतिसाद आपल्याला मिळतो आहे. आपण एक फोन घेऊया पंढरपूरहून. खूप कमी वेळ आहे आपल्याकडे, पण एक पंढरपूरचा खूप चांगला प्रश्न येतोय. बोला. नमस्कार. नमस्कार, मी नितीन कांबळे बोलतो पंढरपूरहून. बोला सर. असं आहे की पुरुष नसबंदी बद्दल खूप कमी ह्याच्यामध्ये आणि खूप कमी त्रासामधून केली जाणारी ही आहे, ते आता दाखवली, त्याबद्दल छानही वाटतं ते. परंतु जे शुक्राणू आहे ते शुक्राणू आतमध्ये आपण फक्त बाहेर येण्याचं आपण बंद करतोय, पण ते आतमध्ये तर साठणारच आहेत का, आणि त्याचा दुष्परिणाम काय होऊ शकतो का? धन्यवाद सर. सर काय सांगाल? याचं उत्तर अगदी साधं सोपं सिंपल आहे. बरोबर की जे शुक्राणू तयार होतात ते त्या टेस्टिकल्समध्ये शुक्राणू तयार होत असतात आणि शुक्राणू तयार झाले की हे शुक्राणू तयार करायला भरपूर दिवस पण लागतात. तिथे हजारो युनिट असतात आणि ते बनले की त्या नळीतनं जातात. आता जेव्हा त्यांचा मार्ग बंद केला जातो त्याला एक फीडबॅक मेकॅनिझम आपण म्हणतो, असं की म्हणजे समजा आता आमचे मिल बंद पडले होते मुंबईचे, तर त्यावेळेला जे प्रोडक्शनही बंद पडलं तसं ते तात्पुरतं प्रोडक्शन बंद होऊन जातं आणि ते कुठेही जात नाही. पण समजा त्या ऑपरेशनची जागा तिथनं लीक झाली, जी बांधलेली नस आहे, तर थोडासा गोंधळ होऊ शकतो, म्हणून ती आपण मजबूत आणि दोनदा बांधतो. त्याच्यामुळे काळजी अशी घ्यावी
आणि शंका घ्यायचं काही कारण नाही. हे शुक्राणू परत परत बनतात, म्हणजे त्याचा मार्ग मोकळा केला की परत तयार व्हायला लागतात. एक 10 वर्ष 15 वर्ष त्याचा चांगला रिझल्ट आहे. कारण आपण जेव्हा रिकॅनलायझेशन करतो, तोडलेली नस होती ती जोडतो, त्याच्यानंतर मुलं झालेली आहेत. बरं सर, अगदी शेवटचा प्रश्न, शेवटची 2 मिनिटं राहिली आहेत. सरकारच्या याबद्दलच्या योजना आणि भविष्यात तुम्ही हे कसं बघता? अगदी शेवटची 2 मिनिटं राहिली आहेत. सरकारची योजना याबद्दल अशी आहे की त्यांनी हा कॅफेटेरिया चॉईस मॅडमने सांगितल्याप्रमाणे वाढवावा. नसबंदीचा प्रकार सुद्धा चालूच ठेवायला पाहिजे. लोकांना शिक्षण द्यायला पाहिजे. भविष्यात जे रिसर्च होत आहे त्याच्यात असं आहे की काही गोळ्यांद्वारे किंवा इंजेक्शनद्वारे किंवा त्याला क्लिप्स लावतील आणि पाहिजे तेव्हा काढून टाकतील. हा सगळा रिसर्च ICMR तर्फे चालू आहे आणि त्याचे रिझल्ट लवकरच आपल्याला दिसतील अशी अपेक्षा आहे. आजच्या काळात नसबंदी अत्यंत सोपा आणि 100% सक्सेसचा प्रकार आहे, त्याच्यात शंका नाहीये. आणि भविष्यात गोळ्या निघतील. आणि तुम्ही म्हणालात तसं की सुखी संसाराची ही खऱ्या अर्थाने गुरुकिल्ली ठरणार, पुरुषांनी पुढाकार घ्यायलाच पाहिजे. अशा वेगवेगळ्या विषयांवर नेहमीच सखी सह्याद्रीमध्ये आपण बोलत असतो. उद्याचा आपला बुधवारचा आपला सखी सह्याद्रीचा विषय काय आहे त्याच्याबद्दल माहिती करून घेऊया. बुधवारचा आपला सखी सह्याद्रीचा विषय असणार आहे लढा दहशतवादाशी. आणि या आपल्या महत्वाच्या विषयामध्ये सहभागी होणार आहेत गीता चव्हाण, पोलीस उपायुक्त, दहशतवाद विरोधी पथक. याबद्दलचे तुमचे प्रश्न, तुमच्या मनातल्या शंका आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. उद्या तुम्ही मेलच्या माध्यमातून सुद्धा आमच्यापर्यंत प्रश्न पोहोचवू शकता. आजचा कार्यक्रम कसा वाटला आणि आपले इतरही कार्यक्रम कसे वाटतात हे सुद्धा आमच्यापर्यंत जरूर येऊ द्या. त्यासाठी 2 माध्यमं आहेत. एक तर तुम्ही फेसबुक पेजला व्हिजिट करू शकता, तिथे तुमच्या प्रतिक्रिया कळवू शकता, किंवा ईमेल आम्हाला करू शकता. फेसबुक पेजला जाणार असाल तर टाईप करणार आहात www.facebook/सखीसह्याद्री. आणि तुम्ही जर ईमेल आपल्याला पाठवणार असाल तर sakhisahadri@gmail.com. बघून घेऊया www.facebook/sakhisahadri.dd आणि sakhisahadri@gmail.com. कसा वाटला आजचा कार्यक्रम आणि इतरही कार्यक्रम आमच्यापर्यंत जरूर कळवा. आणि हो, याच मेलवर तुम्ही तुमचे प्रश्न सुद्धा आम्हाला पाठवू शकता. सर आणि मॅडम दोघे इथे आलात आणि खूप महत्वाचा विषय जो वारंवार खरं तर बोलला गेला पाहिजे पण अजूनही तितकी त्याची चर्चा होत नाही, या विषयावर इतकी सविस्तर माहिती आम्हा सगळ्यांना दिलीत. तुमचे मनापासून आभार मानते इथे आलात म्हणून. नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात आपण पुन्हा भेटणार आहोतच. आज मात्र आपण इथेच थांबतो आहोत. नमस्कार.